नमस्कार. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं मी तुषार भद्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझ्या बरोबरीनं भूमिशिल्प डिजिटलचे संपादक पद्माकर सोळवंडे आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीनंही मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं आजपासून आपण सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक विश्लेषणात्मक कार्यक्रम सादर करणार आहोत. त्याच्यामध्ये एकूण मतदार किती आहेत, एकूण उमेदवार किती आहेत, नगराध्यक्षपदाचे उमेदवार किती आहेत, त्यांच्यामध्ये नेमकेपणानं पक्षीय पातळीवरती किती लोक लढत आहेत, ही निवडणूक लढवत आहेत, त्यापासून एकूणच प्रत्येक प्रभागामध्ये स्त्री मतदार किती आहेत, पुरुष मतदार किती आहेत, तर त्याचं एक ॲनालिसिस आपण करणार आहोत. ही निवडणूक ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला संपूर्णपणे असं साधारणपणे म्हटलं जात होतं की पूर्वाश्रमीची जी सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी आहे तर त्यांच्यामधले किती उमेदवारांना किती जागा मिळणार आणि मग मनोमिलन होणार का नाही, मनोमिलन दोन्ही महाराजांचं दोन्ही राजांचं मनोमिलन टिकणार का नाही, असणार का नाही, असे काही उलटसुलट चर्चा होत्या. पण तरीसुद्धा एकूणच खासदारकीच्या निवडणुकीपासून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जी काही भूमिका घेतलेली होती की आता मनोमिलन आम्ही एकत्र आहोत आणि हे मनोमिलनानं इथून पुढच्या सर्व निवडणुका म्हणा किंवा एकूण जे काही राजकारण आहे किंवा समाजकारण आहे आपण असं म्हणूया तर ते अशाच पद्धतीनं चालू राहील. त्यामुळं काही मंडळींनी असं एक त्याच्यामध्ये हे मनोमिलन टिकणार का, मनोमिलन होणार का नाही होणार वगैरे वगैरे अशा बातम्या येत होत्या. परंतु दोन्ही राजे ह्याच्या आपल्या भूमिकेवरती ठाम होते आणि मग त्याच्यानंतर साधारणपणे 6व्या आणि 9व्या पूर्वाश्रमीचे आपण असं म्हणूया, कारण आता एकदा ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीनं असा एक निर्णय घेतला की आता इथून पुढच्या सर्व निवडणुका ज्या आहेत विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर ह्या कमळाच्या चिन्हावरती म्हणजे पक्षीय पातळीवरतीच लढवायच्या. तर असा एक निर्णय झाल्याकारणामुळं सातारा विकास आघाडी म्हणा किंवा नगर विकास आघाडी म्हणून ते मोडीत निघालेलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये मग मुद्दा परत असा आला की कुठल्या महाराजांना काय नेमकेपणानं सीट मिळत आहेत. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दोघांनाही 22 ह्या जागा मिळाल्या आणि मग 6 जागा ज्या आहेत की ज्या वेळेला सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी एकत्र म्हणजे एकमेकांच्या विरोधात लढत होती त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे म्हणून 6 नगरसेवक निवडून आलेले होते. तर मग ते ओरिजिनल ज्याला आपण म्हणतो की बाबा भारतीय जनता पार्टी कमळावरच्या चिन्हावरती निवडून आलेले असे जे काही 6 उमेदवार आहेत किंवा ते जे काही 6 प्रभागामधले ते जे काही 6 नगरसेवक होते तर ते मात्र पक्षाचे म्हणून झाले. आणि मग आपल्याला माहिती आहे 22 जुने 44 आणि 6 कारण 50 नगरसेवक निवडून जाणार आहेत आताच्या आपल्या ह्या नगरपालिका निवडणूक 2025च्या निवडणुकीमधून. तर असं एकदा ते वाटप झाल्यानंतर मग पुन्हा असा मुद्दा झाला की बाबा नगराध्यक्षपद कोणत्या महाराजांच्या कार्यकर्त्याला मिळणार. साधारणपणे साताऱ्यामध्ये असा एक त्यावेळेला प्रवाह होता किंवा नगराध्यक्षपद असेल ते उदयनराजेंच्या म्हणजे ज्याला आपण पूर्वाश्रमीच्या सातारा विकास आघाडीचे म्हणून असणाऱ्या त्यांच्यापैकी कुणाला तरी मिळेल. परंतु पक्षीय पातळीवरती तो निर्णय गेल्यानंतर मात्र अगदी ऐन वेळेला अनेक जे त्याच्यासाठी उमेदवार पुढे होते म्हणण्यापेक्षा की संग्राम बर्गे त्याच्यामध्ये इच्छुक होते, त्याच्यानंतर किशोर शिंदे इच्छुक होते उदयनराजे महाराजांच्याकडून. आणि आपल्याला माहिती आहे की बाबा शिवेंद्रबाबांच्याकडून सुद्धा एक 2-3 लोक त्याच्यासाठी इच्छुक होते. त्याच्यामध्ये जयेंद्रदादा चव्हाण होते, त्याच्यामध्ये अमोल मोहिते होते, त्यानंतर अविनाश कदम होते, अशी बरीच नावं होती. परंतु पक्षांचा जो काही निर्णय आला त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवारी जी आहे ती अमोल मोहिते यांना मिळालेली आहे. तर त्याच्यामुळं साधारणपणे अशी एक पार्श्वभूमी आहे. आणि आपण जर आता त्याच्याकडं बघितलं तर त्याच्यामधनं हे जे काही वाटप झाल्यानंतर सातारा शहरामध्ये जी चर्चा आहे तर त्याच्यामध्ये प्रचंड नाराजीचं काही ठिकाणी नाराजी पण बघायला मिळते, काही ठिकाणी बहुत झाले ते चांगलं आहे असा एक मतप्रवाह आपल्याला ऐकायला मिळतो आहे. परंतु नाराजी जी आहे ते दोन्ही गटामधल्या विशेष करून उदयनराजे भोसले यांच्या महाराज साहेबांच्या गटामध्येच असं की बाबा आम्हाला लेडीज उमेदवार जास्त मिळाले, पुरुष उमेदवार कमी मिळाले, त्याच्यामुळं मग महाराजांचा म्हणून असणारा एक गट होता त्याचं काय होणार अशा काही चर्चा सुरू झाल्या. परंतु ज्यावेळेला पक्ष म्हणून आता हे सगळे एकत्र झाले त्यामुळं मग माझा आणि तुझा ह्या महाराजांचा आणि त्या महाराजांचा असा मुद्दाच राहत नाही. त्यामुळे आता सगळे जे चिन्ह जे लढत आहेत ते कमळ या चिन्हावरती लढत आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये पण काही लोकांनी मात्र बंडखोरी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, काहींनी पक्ष बदललेला आहे. आणि विशेष करून आपल्या नगराध्यक्षपदाचे जे आपल्या उमेदवार आहेत सुवर्णादेवी पाटील तर त्या तर भारतीय जनता पार्टीच्या
प्रदेश उपाध्यक्ष, महिला प्रदेश उपाध्यक्ष असताना, एक एवढ्या मोठ्या पदावरती, भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या पदावरती त्या कार्यरत असताना, त्याचबरोबरीनं संपूर्णपणे आपल्याला माहिती आहे की बाबा भारतीय जनता पार्टी सोडून गेलेल्या लोकांची काय अवस्था नंतर होती हे सगळं माहिती असताना, किंवा भविष्यामध्ये, नजीकच्या भविष्यामध्ये असं पुन्हा काहीतरी आपण आज कुठं जातोय त्यांची पुन्हा सत्ता येईल असं वातावरणही नसताना, मात्र एक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तो एक धक्कादायक असं ते एक नाव समोर आलं आणि त्याच्यामध्ये सुवर्णादेवी नरेंद्र पाटील ह्या तुतारी या चिन्हावरून, म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार जो पक्ष आहे तर त्यांच्या वतीनं त्यांना तिकीट मिळालं. आणि मग काही लोक असं म्हटले की बाबा शशिकांत शिंदेंनी अगदी त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जवळचा असणारा आणि उमेदवार आपल्या गोटामध्ये आणण्यामध्ये त्यांनी एक चांगली शिष्टाई केली किंवा त्यांनी त्याच्यामध्ये यश मिळवलं. परंतु त्याच्यावरती सुद्धा आपले आत्ता मंत्री असणारे आपले आमदार आणि आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रबाबा यांनी एक त्यांच्या भाषणामध्ये असं एक सांगितलं की बाबा भारतीय जनता पार्टीकडनंच तुम्हाला उमेदवार आयात करायला लागला, ह्याच्यामध्येच काय जे निवडणुकीच्या निकालाचं गणित आहे तर ते सातारकरांच्या लक्षात आले. अशा पद्धतीने विधानं केली संपूर्णपणे. पण मला असं वाटतं की तरीसुद्धा आत्ता काहीच प्रेडिक्ट करता येत नाही. एका बाजूनं काही लोक म्हणतात की ही निवडणूक ही एकतर्फी निवडणूक आहे, परंतु अनेक वर्षांचा राजकीय एक विश्लेषण करण्याचं मी करत आलेलो आहे. तर आणि नगरपालिकेचं विशेष करून अनेक वेळा मी विश्लेषण केलेलं आहे. आणि निवडणुकीचा एकूणच कोणतीही निवडणूक असो त्याचं विश्लेषण सातत्यानं मी करत असतो. तर माझा जो काही मागचा एक 30-35 वर्षामधला अनुभव आहे, त्या अनुभवाचा जर विचार केला तर हे एकतर्फी असं काही नसतं. उलटं ज्या वेळेला काहीतरी माझ्यावर अन्याय झाला आहे, आमच्यावर अन्याय झाला आहे अशा पद्धतीनं म्हणून लोक अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जातात आणि उभे राहतात, तर त्यावेळेला मात्र निश्चितपणानं एक त्याच्यामध्ये एक वेगळी चुरस निर्माण होती. आणि बरेच ज्या लोकांना बाबा ठीक आहे असं आपण म्हणूया की बाबा सगळेच काही सगळ्या पक्षाचे मतदार नसतात. भारतीय जनता पार्टीचे म्हणून काही मतदार आहेत, काही राष्ट्रवादीचे आहेत, काही काँग्रेस असे असतात. वेगवेगळ्या पक्षांना मानणारे असे नागरिकसुद्धा असतात, मतदार असतात. पण ज्या वेळेला अशी एकतर्फी आहे असं ज्या वेळेला चर्चा साताऱ्यामध्ये सुरू झाली, त्यावेळेला ज्यांना विद्यमान असं जे काही प्रस्थापित असणारे पक्ष असतात किंवा प्रस्थापित असणाऱ्या आघाड्या असतात, तर मग त्यांच्या विरोधामध्ये मात्र जे मतदार असतात ते मात्र 100% बाहेर पडतात आणि मग मताची टक्केवारी निश्चितपणानं वाढते. तर असा आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे. तर एकूणच आपल्या ह्या सातारा नगरपालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये एकूण 1,48,307 असे मतदार आहेत. त्याच्यामध्ये 73,848 पुरुष आहेत, तर 74,426 ह्या महिला आहेत. म्हणजे महिलांची संख्या आणि पुरुषांची संख्येपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. म्हणजे महिला मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांच्या मध्ये महिलांची संख्या जास्त आहे. आणि साधारण आपण जे प्रत्येक जर प्रभागाचं असं विश्लेषण ज्यावेळेला करत जाऊ त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की काही प्रभागामध्ये सुद्धा महिलांचं मतदान जास्त आहे. म्हणजे एकूण 1,48,307 असं साधारणपणे आपलं मतदान आहे. पण त्याच्यामध्ये 6,800च्या आसपास हे दुबार मतदार आहेत. तर त्यामुळे ते जर आपण कमी केले तर साधारणपणे 1,42,000च्या पर्यंत हे आत्ता आपले रेग्युलर मतदार आहेत निश्चितपणानं. आणि साधारणपणे आपण जर असं पाहिलं की बाबा मतदान किती होतं, मी सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं की जर आपल्याला आपण जर असं म्हटलं की मी म्हटलं सुरुवातीला त्या पद्धतीनं की बाबा एकतर्फी असं जर लोक काही बोलायला लागले तर काही लोक ज्यांना विरोधात काम करायचं, विरोधात मतदान करायचं अशी माणसं मात्र 100% बाहेर पडतात. आणि मग जे मताची टक्केवारी जी आहे तर ती टक्केवारी निश्चितपणानं त्याचं वाढली जाते असा एक आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तर त्याच्यामुळे मी सांगितलं जसं 1,48,307 असे मतदार आहेत. त्यातले दुबार मतदार जरी बाजूला केले आपण की कारण त्यांच्यावरती निवडणूक आयोगाचं किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं पण लक्ष असणार आहे. त्याबरोबरीनं प्रभागामध्ये ज्यावेळेला मतदान होईल त्यावेळेला तिथं जे काही प्रत्येक प्रतिनिधी असणार आहेत म्हणजे उमेदवारांची त्यांचंही त्याच्यावरती लक्ष असणार आहे की बाबा काही त्याच्यामध्ये काही धांदली होणार नाही ना म्हणून. पण साधारणपणे 65% मतदान आत्तापर्यंत म्हणजे 63 ते 65 ते 67 या दरम्यान
हे साधारणपणे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान होतं. ह्या वेळेला मात्र कसं आहे की आपल्याला जो काही आपला हद्दवाढ जी झालेली आहे त्याच्यामुळं संपूर्णपणे मग शाहूपुरी ग्रामपंचायतीचा सगळा आत आलेला भाग म्हणा किंवा आपल्याला संपूर्णपणे ह्या दक्षिणेकडचा जो काही आपल्या हायवेच्या वरचा भाग जो आहे तो सगळा जो काही आता आलेला आहे आणि त्याच्यामुळं त्या भागामधली जी निवडणूक आहे ती मात्र त्यांच्या दृष्टीनं नगरपालिकेची पहिली निवडणूक आहे. तर त्याच्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये मताचं पर्सेंटेज वाढेल असा एक अंदाज आपण व्यक्त करू शकतो. पण तरीसुद्धा साधारण 65 ते 67% या दरम्यान मतदान निश्चितपणानं होईल आणि ते तेवढं जरी झालं तरी ते त्या अर्थानं विक्रमी असेल. आणि म्हणून मी म्हणतो आणि हे जसं पर्सेंटेज वाढत जाईल तसं ज्या वेळेला प्रस्थापितांना ते धोकादायक असतं असंही साधारणपणे आत्तापर्यंतचा अनुभव आहे. नगरपालिकेच्या निवडणुका असेल किंवा आमदारकीची निवडणूक असेल किंवा खासदारकीची निवडणूक असेल साधारण असा एक अंदाज असतो. तर साधारणपणे 65% मतदान झालं आपण असं गृहीत धरलं तर 95,600च्या आसपास मतदान होईल. 66% जर झालं तर 97,100च्या आसपास मतदान होईल. 68% झालं तर 1,00,000च्या आसपास मतदान होईल आणि 70% जर मतदान झालं तर 1,00,000 साधारण 3,000 या दरम्यान मतदान होईल. आता गंमत अशी आहे की आपण जर थोडंसं प्रभाग वाईज विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रभाग क्रमांक 1मध्ये आपल्याला 3,669 आणि हा संपूर्णपणे आता ह्या सगळ्या हद्दवाढीत आपल्याकडं आलेला म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीत आलेला असा तो भाग आहे. आणि तिथं एकूण जे मतदार आहेत त्याच्यामध्ये 1,885 पुरुष आहेत तर 1,784 ह्या महिला आहेत आणि एकूण मतदार तिथं 3,669 आहेत. मग तिथं जर 65% मतदान झालं तर 2,385, 66% झालं तर 2,422 आणि 67% झालं तर 2,458 एवढं मतदान होऊ शकतं. आणि हा प्रभाग आहे तसा लहान प्रभाग आहे म्हणजे त्यातल्या मतदारांची संख्या एकूण बाकीच्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे. तर त्याच्यामुळं हा प्रभाग तसा मतदान म्हणून हा लहान असा आहे. तर त्याच्यामुळे साधारणपणे 1,200 ते 1,500 मतं साधारणपणे जो मतदार घेऊ शकेल जो उमेदवार घेऊ शकेल त्याची मात्र तिथं निश्चितपणानं सरशी होईल. कारण काय आहे तर त्या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत त्याच्या उमेदवारामध्ये महिलांच्यामध्ये तिथं एक पूर्णपणे काय आहे तर सरळ फाईट आहे. आणि प्रभाग क्रमांक 1B मध्ये मात्र तिरंगी लढत आहे. त्याच्यामध्ये कदम सागर सुभाष आहेत, किर्दत शंकर दिगंबर आहेत आणि मोहिते प्रतीक मधुकर आहेत. आता याच्यामध्ये मोहिते जे आहेत ते कमळाच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत आणि बाकी आपल्याला माहिती आहे की बाबा एक अपक्ष म्हणून आपलं एक नशीब आजमावत आहेत. शंकर किर्दत हे जे आहेत हे शाहूपुरीमध्ये उपसरपंच वगैरे राहिलेले आहेत. 15 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. तर हा तसा प्रभाग लहान आहे तर त्याच्यामुळं साधारणपणे 1,200-1,300चे मतदान जो उमेदवार घेईल तिरंगी लढत असली तरीसुद्धा तर 1,300-1,400 मतदान म्हणजे 1,200च्या पुढं जो मतदान घेईल तो उमेदवार आरामात निवडून येईल असं साधारणपणे दिसतंय. प्रभाग क्रमांक 2मध्ये साधारण पुरुषांची संख्या जी आहे ती 3,400 आहे तर स्त्री मतदारांची संख्या 3,421 आहे आणि एकूण 6,826 यात हे तिथं ते मतदार आहेत. जर 65% मतदान झालं तर 4,437, 66% झालं तर 4,505 आणि 67% मतदान झालं तर 4,574 असं साधारणपणे तिथं मतदान होईल. आणि तिथं जर आपण पाहिलं तर तिथंसुद्धा प्रभाग क्रमांक 2मध्ये सुद्धा ही म्हणजे प्रभाग क्रमांक 2A मध्ये 4 उमेदवार आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आणि प्रभाग क्रमांक 2B मध्ये मात्र 6 उमेदवार आहेत. तर त्याच्यामध्ये महिलांच्यामध्ये उमेदवारांची संख्या जास्त आहे आणि पुरुषांच्यामध्ये ती चौरंगी लढत आहे. आणि हा संपूर्णपणे लक्ष्मी टेकडी, जय जवान हाऊसिंग सोसायटी असा तो सगळा असा प्रभाग, गोविंद पार्क, कुपर कॉलनी, सदर बाजार सातारा, लक्ष्मी टेकडी असा तो सगळा परिसर असल्या कारणामुळं आणि तिथली मतदारांची संख्या पाहिल्या 6,826 आणि होणाऱ्या मतदानामध्ये मी म्हटलं तसं 65% झालं तर 4,437, 4,500, 4,500
म्हणजे त्याच्याचं 50% जर आपण केलं तर साधारणपणे 2300 पास करणारा जो उमेदवार असेल, 2300 मतदान ज्याला निवडून यायचं त्याला किमान 2300 मतदान पडलं पाहिजे. मग तो 65% होऊ द्यात, 66% होऊ द्यात, 67% होऊ द्यात, तर तो उमेदवार हा विजयी होणार आहे. प्रभाग क्रमांक 3मध्ये पुरुषांची संख्या 2548 आहे, तर स्त्रियांची संख्या 2575 आहे आणि 5123 मतदार आहेत म्हणजे प्रभाग क्रमांक 3मध्ये. आणि प्रभाग क्रमांक 3चा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये ज्याला आपण पुरुष मतदार आहेत म्हणजे ते उमेदवार आहेत त्याच्यामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 3अ हे तिरंगी लढत आहे पुरुषांमध्ये, आणि महिलांच्यामध्ये सुद्धा तिरंगी लढत आहे. त्याच्यामध्ये रेणुताई येळगावकर ह्या उमेदवार आहेत, त्या आपल्याला माहिती आहे की खटावचे माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांच्या सुनबाई आहेत आणि त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं अख्खं घराणंच हे भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी पूर्वाश्रमीपासून हे एक सतत कार्यरत असणार आहे. आणि ह्या प्रभागाचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या वेळेला या प्रभागामध्ये सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी असताना भारतीय जनता पार्टीच्या कमळावरती जे उभं राहिलेले होते, तर तो उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले असल्या कारणामुळं ह्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराची वर्णी लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये रेणुताई येळगावकर यांचं नाव आहे. त्यानंतर त्याबरोबरीनं जयश्री सुभाष जाधव आहेत, शीतल चंद्रहार जगदाळे उमेदवार आहेत आणि पुरुषांमध्ये चेतन सोळंकी आहेत, रितेश लाड आहेत आणि गुरुदेव कांबळे आहेत. आता इथंसुद्धा आपण जर पाहिलं तर 5123 एवढंच मतदान आहे. 65% मतदान झालं तर 65% मतदान झालं तर 3330 मतदान होईल, 66% झालं तर 3381 होईल, 67% झालं तर 3432 होईल. म्हणजे साधारणपणे 1800 मतदान जो उमेदवार घेईल, 1800 ते 1900 तो उमेदवार हा नक्की हे होईल म्हणजे विजयी होईल असं आपण आत्ता म्हणू शकतो. प्रभाग क्रमांक 4मध्ये पुरुषांची संख्या 2598 आहे, तर स्त्रियांची संख्या जी आहे मतदार म्हणून 2786 आहे आणि एकूण 5385 मतदार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पाहिलं तर आपण 4मध्ये सुद्धा आपण बघितलं तर 4मध्ये साधारणपणे स्त्रिया ज्या म्हणून म्हणजे प्रभाग क्रमांक 4अ ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये चौरंगी लढत आहे, म्हणजे महिला 4 उभ्या आहेत आणि पुरुषांच्यामध्ये पण चौरंगी लढत आहे. त्याच्यामध्ये विकास प्रकाश धुमाळ हे तुतारीच्या बाजूनं उभे आहेत, म्हणजे तिथं पक्षीय एक पुरुषांमध्ये आणि यांच्यामध्ये निश्चितपणाने एक ज्याला आपण म्हणतो ना की अशी टसल होणार आहे. आणि निशांत धैर्यशील पाटील हे माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि भारती सोळंकी, मनीषा साळुंखे, धनश्री सकट आणि कांचन घोडके, तर ह्या तिथं एक असे उमेदवार आहेत. आणि तिथली जर आपण 4मधली जर परिस्थिती पाहिली तर साधारण स्त्री मतदार जे आहेत त्या 2786 आहेत आणि पुरुष 2598 आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे. आणि एकूण 5385 हे मतदार आहेत. 65% मतदान झालं तर 3500 होईल, 66% झालं तर 3554 होईल, 67 झालं तर 3608 होईल. म्हणजे साधारणपणे 1800च्या पुढं किंवा 1900 किंवा ज्यांचा 2000चा गठ्ठा अगदी परफेक्ट आहे असे उमेदवार त्या ठिकाणी 100% निवडून येतील असं आपल्याला म्हणता येईल. प्रभाग क्रमांक 5मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये आपल्याला महिलांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 5अ तिरंगी लढत आहे आणि पुरुषांच्यामध्ये सुद्धा 5ब म्हणजे प्रभाग क्रमांक 5ब सुद्धा तिरंगी लढत आहे. तर त्याच्यामध्ये विजय शिवाजीराव देसाई हे उभे आहेत कमळाकडून, त्याबरोबरीनं निलेश सुभाष मोरे उभे आहेत. तर हे शिवसेनेचे उमेदवार आहेत, म्हणजे आपल्याला शिंदेसाहेबांचा जो गट आहे शिवसेनेचा त्यांच्या तर्फे उभे आहेत. आणि राम मारुती हादगे हे साधारणपणे पहिल्यापासून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते म्हणून मानले जातात. म्हणजे इथं आपल्याला
एक मोठ्या प्रमाणामध्ये ही बंडखोरी झालेली आपल्याला दिसते आहे. त्यानंतर शिवानी प्रीतम कळसकर ह्या पण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अत्यंत ज्याला आपण म्हणतो ना की कोर टीममधल्या अशा कार्यकर्त्या आहेत. तर त्यांनी पण तिथं एक ज्याला आपण म्हणतो बंडखोरी केलेली आहे असं दिसतंय. त्यानंतर सोनम सुनील काळेकर यांनी पण त्या ठिकाणी त्या अर्थानं एका अर्थानं आपण म्हणूया की बंडखोरीच आहे ती. आणि अपर्णा अविनाश बाचल आहेत, ह्या मात्र कमळाकडून किंवा भारतीय जनता पार्टीकडून ह्या त्या ठिकाणी उभ्या आहेत. आता ह्या जर 5 मध्ये आपण बघितलं तर पुरुष मतदार आहेत ते 3035 आहेत, तर स्त्री जे मतदार आहेत ते 2976 आहेत. एकूण 6011 एवढं मतदान तिथं होणार आहे. 65% मतदान झालं तर 3907, 66% झालं तर 3967, आणि जर 67% मतदान झालं तर 4027 एवढं मतदान तिथं होऊ शकेल. आणि मग ह्याचा जर आपण साधारणपणे अंदाज घेतला तर 2000 ते 2100च्या वरती, 2100च्या वर जो उमेदवार मतदान घेईल त्याचा मात्र निश्चितपणाने या ठिकाणी विजय होईल असं आपल्याला वाटतं. परंतु या ठिकाणी बंडखोरी जी आहे ती पक्षाच्या उमेदवारांना मात्र डोकेदुखी होईल असं एकूण आपल्याला दिसतंय. पण तरीसुद्धा अलीकडं आपण पाहिलं की पक्षाच्या बाजूनं किंवा कमळ चिन्ह जे आहे ते मग शिवेंद्रबाबांच्या निवडणुकीच्या निमित्ताने असेल किंवा आपल्या उदयन महाराजांच्या निवडणुकीच्या निमित्तानं असेल, सातारा शहरामध्ये मतदारांच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि कमळ हे रुजलेलं आहे. पण तरीसुद्धा ज्या वेळेला काहीतरी बंडखोरी होती त्यावेळेला मात्र 19-20 होऊ शकतं. तर त्याच्यामुळं प्रभाग क्रमांक 5मध्ये निश्चितपणानं जी होणारी लढत आहे ती लक्षभेदी होईल असं दिसतंय. आणि प्रभाग क्रमांक 6चा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये पुरुष मतदार हे 3055 आहेत आणि महिला मतदार आहेत त्यात 2939 आहेत. आणि तिथं आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एकूण जे उमेदवार उभे आहेत त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 6 मध्ये तिरंगी लढत आहे. म्हणजे सीमा भोसले, सुजाता भोसले आणि सुनीता भोसले. आणि पुरुषांमध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 6 मध्ये बबन इंदलकर, रविराज किर्दत, अतुल चव्हाण, नवनाथ पवार आणि शिवाजी भोसले अशी तिथं पंचरंगली म्हणजे पुरुषांच्या संदर्भात पंचरंगी आहे. एकूण तिथलं जर मतदान बघितलं तर 5994 आहे. 65% मतदान झालं तर 3896, 66% झालं तर 3956, 67% मतदान झालं तर 4026 अशा पद्धतीनं मतदान होईल. आणि इथं सुद्धा साधारणपणे 2021च्या वरती जो उमेदवार आपला गठ्ठ्यानं मतदान घेईल तर तो निश्चितपणानं या ठिकाणी हा विजयी होईल असं एक आपल्याला प्रभाग क्रमांक 6च्या संदर्भामध्ये म्हणता येईल. प्रभाग क्रमांक 7मध्ये एकूण जे मतदार आहेत ते 6315 आहेत. त्याच्यामध्ये पुरुष 3055 आणि स्त्रिया 2939 आहेत. आणि प्रभाग क्रमांक 7मध्ये आपण 6बद्दल बोललो आत्ता. मला असं वाटतं 7मध्ये जे बघितलं तर स्त्रियांच्यामध्ये 6 उमेदवार उभे आहेत. म्हणजे सुजाता कुऱ्हाडे, अंजली घाडगे, संगीता धबधबे, नजमा बागवान, वनिता शिंदे, रझिया शेख. आणि पुरुष म्हणजे प्रभाग क्रमांक 7B मध्ये धीरज घाडगे, सागर धोत्रे, नवाज शेख, आनंदा शेंडे आणि मनोज शेंडे. म्हणजे मनोज शेंडे हे आपल्याला माहिती आहे की उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि नगरपालिकेमध्ये म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अत्यंत जवळचे निकटचे असे कार्यकर्ते म्हणून त्यांना एकूण मानलं जातं संपूर्ण ह्याच्यामध्ये. तर 7मध्ये 3125 महिला आहेत, 3190 पुरुष आहेत, 3125 पुरुष आहेत आणि 3190 महिला आहेत. म्हणजे स्त्रियांचं प्रमाण मतदार म्हणून जरा जास्त आहे. एकूण 6315 असं मतदान त्या ठिकाणी आहे. एकूण 65% मतदान जर झालं तर 4105, 66% मतदान झालं तर 4168 आणि 67% मतदान झालं तर 4231 अशा पद्धतीनं 7मध्ये मतदान होऊ शकतं पर्सेंटेज वाईज. तर साधारणपणे जो उमेदवार 2200 आणि त्याच्यापेक्षा जास्त मतं घेईल तो 100% त्या ठिकाणी यशस्वी होईल असं एक आपल्याला अत्यंत असं म्हणता येईल. तर त्यानंतर प्रभाग क्रमांक 8मध्ये
जर आपण 8चा जर आपण विचार केला तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये एकूण 6 उमेदवार आहेत. म्हणजे पूजा माने, पूजा बनसोडे, सुरेखा दाखले, योगिता गालफाडे, अर्चना कांबळे, पल्लवी काकडे. आणि 8B मध्ये आहेत मिलिंद कांबळे, चंदन जाधव, विकास देशमुख, सुहास मोरे, सुधाकर यादव, गणेश वाघमारे. आणि 8मधला जो काही एकूण मतदार आहे तो 5670 आहे. त्याच्यामध्ये पुरुष आहेत 2798 आणि स्त्री आहेत 2861. स्त्री मतदार या ठिकाणी जास्त आहेत. आणि एकूण जर 65% मतदान जर झालं प्रभाग क्रमांक 8मध्ये तर 3685, 66% झालं तर 3742 आणि 67% झालं तर 3799 म्हणजे 3800 एवढं मतदान होऊ शकेल. तेव्हा प्रभाग क्रमांक 8मध्ये जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की 1800 ते 1900 ते 2000 मतं ज्यांची गठ्ठा ज्यांना मतं मिळतील ते मात्र त्या ठिकाणी विजयी होतील. तेव्हा ह्या पहिल्या 8 प्रभागांच्या संदर्भामध्ये आपण आता विश्लेषण केलेलं आहे. मला असं वाटतं की हे त्या प्रभागातल्या मतदारांच्यासाठी आणि उमेदवारांसाठी पण उपयोगी निश्चितपणानं पडेल. आणि यानंतर आपण काही उमेदवारांच्या मुलाखती पण घेणार आहोत, त्यांना जाणून पण घेणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आता भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.